लाडकी बहीण थकीत हप्ते यायला सुरुवात, खात्यात 6,000 रुपये जमा। लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी आली आहे। ज्या लाडक्या बहिणींचे काही हप्ते थकीत आहेत, म्हणजे काही बहिणींना 1-2 हप्ते मिळाले आणि त्या पुढचे हप्ते मात्र येत नाहीत। तसेच बऱ्याच बहिणींना जून महिन्यापर्यंत रेग्युलर हप्ता मिळाला, पण जून महिन्यानंतर हप्ता मिळणे बंद झाला आहे। तसेच ज्या बहिणींना आतापर्यंत व्यवस्थित हप्ते मिळत आलेले आहे, त्यांचा हा लाभ चालू राहावा यासाठी सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। सर्वच लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं, पण या 1 वर्षामध्ये हळूहळू बऱ्याच बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या। काही महिला योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आणि ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना मात्र दर महिन्याला 1,500 रुपये मिळत आहे। गरजू महिलांवर हा मोठा अन्याय आहे। यामुळे बऱ्याच महिला सरकारवर नाराज असल्याचे दिसून आलं। पण या सर्व बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। ज्या बहिणींचे हप्ते मिळणे बंद झालेले आहेत त्यांना आता एकत्रित पैसे मिळणार आहेत। सप्टेंबरच्या हप्त्यासोबत ज्यांचे जे राहिलेले हप्ते आहेत ते सुद्धा आता जमा केले जात आहे। म्हणजे बघा, जर एखाद्या महिलेला जून पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही, तर तिच्या खात्यामध्ये जून महिन्यापासूनचे म्हणजे जूनचे 1,500 रुपये, जुलैचे 1,500 रुपये, ऑगस्टचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 6,000 रुपये जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास विभागाला दिले आहेत। आणि या आदेशानुसार ज्या महिलांना आतापर्यंतचा लाभ मिळालेला नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। आणि ज्या बहिणींना आतापर्यंतचा लाभ व्यवस्थितपणे मिळत होता त्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळायला या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे। पण या पुढचे हप्ते मिळवण्यासाठी त्यांना एक महत्त्वाचं काम करणं देखील गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेचा दर महिन्याला मिळणारा 1,500 रुपयांचा लाभ जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल तर तुमचं काम बाजूला ठेवा आणि फक्त 5 मिनिट हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण यामुळे तुमचा फायदाच होणार आहे। मागच्या वर्षी म्हणजेच योजनेला सुरुवात झाली होती त्यावेळेला आपण पाहिलं होतं की ज्यांना सुरुवातीला काही कारणांमुळे पैसे आले नव्हते, पण काही दिवसांनी काही महिन्यांनी ते पैसे एकत्र जमा करण्यात आले होते। त्यावेळेला काही बहिणींना 3,000 रुपये मिळाले होते, कुणाला 4,500 रुपये मिळाले होते, तर ज्या महिलांना काही अडचणी आल्या होत्या त्यांना तर एकत्र असे 7,500 रुपये ते 9,000 पर्यंत सुद्धा पैसे जमा केले गेले होते। त्यावेळेला कोणत्याही बहिणीला या योजनेपासून वंचित ठेवलं गेलं नव्हतं। तसेच आता सुद्धा कोणतीही पात्र बहीण योजनेपासून वंचित राहू नये म्हणूनच सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे त्या सर्वांचे हप्ते आता त्यांना मिळणार आहेत। पण त्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचं काम करायचं आहे। ते काय आहे ते सुद्धा आपण आता पुढे पाहणार आहोत। आणि हे काम केल्यानंतर त्यांना जे हप्ते मिळालेले नाहीत ते सर्व हप्ते एकत्रितरित्या त्यांना जमा केले जाणार आहेत। कोणत्याही बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही अशी देखील ग्वाही एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। बऱ्याच महिला योजनेसाठी पात्र आहे, त्यांच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला नाही, त्यांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्या घरामध्ये कोणतेही 4 चाकी वाहन नाही, सरकारने सांगितलेल्या सर्व अटी आणि नियमांमध्ये त्या बसतात, पण तरी सुद्धा काहीही कारण दाखवून त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं। त्यामुळे बऱ्याच बहिणींनी या विरोधामध्ये तक्रारी दाखल केल्या। काही ठिकाणी मोर्चे निघाले, विरोधी पक्षाने हा मुद्दा धरून ठेवला आणि ही योजना बंद करावी किंवा सरसकट सर्वांना याचा लाभ मिळावा अशी देखील मागणी केली। पण सरकारची ही लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे योजना बंद न करता ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत। बऱ्याच जणांकडून या योजनेचा गैरवापर केला गेला,
त्यामुळे सरकारने या बहिणींची पडताळणी देखील सुरू केली. परंतु या पडताळणीमुळे ज्यांना लाभ मिळायला पाहिजे त्यांनाच यांमधून कमी केलं गेलं. पण आता असं होणार नाही. प्रत्येक पात्र बहिणीला तिचा अधिकार मिळेल. तिच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा होतील असा शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. काही बहिणींना सुरुवातीला 2-3 हप्ते आले, पण त्या पुढचे हप्ते त्यांना मिळालेले नाही. अशा बहिणींना सुद्धा एक संधी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. तो म्हणजे सर्व बहिणींना आता आपली पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. पात्रता सिद्ध करायची म्हणजे काय? तर आता सर्वांनी फॉर्म भरत असताना जी कागदपत्र जमा केली होती, जसे की राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ही कागदपत्र सरकारसमोर आता पुन्हा सादर करायची आहेत आणि आपण या योजनेसाठी पात्र आहे हे सुद्धा आता दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी सरकारने आता KYC प्रक्रिया सुरू केली आहे आणि तुम्हाला जर योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर लाडकी बहीण योजनेची ही जी KYC प्रक्रिया आहे ती आता तुम्हाला पूर्ण करायची आहे. ही KYC पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर योजनेसाठी पात्र आहे असं सिद्ध झालं तर तुमचा लाभ यापुढे चालू राहणार. आत्तापर्यंतचे तुमचे जे काही थकीत हप्ते बाकी आहेत ते हप्ते आता तुम्हाला एकत्रितपणे दिले जाणार. सप्टेंबर महिन्यापर्यंत दर महिन्याला मिळणारे जे 1500 रुपये होते ते जर तुम्हाला मिळाले नसतील तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला ही KYC करणं आवश्यक आहे. ही जी KYC प्रक्रिया आहे ती आता तुम्हाला दरवर्षी करणं बंधनकारक आहे. तुम्ही जर KYC केली नाही तर तुमचा जो मिळणारा लाभ आहे तो त्वरितच बंद केला जाईल, असं देखील सरकारमार्फत स्पष्ट सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही ही KYC प्रक्रिया लगेचच पूर्ण करायची आहे, नाहीतर तुम्हाला यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाहीत. KYC करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्याची मुदत या ठिकाणी देण्यात आली आहे, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. या 2 महिन्यांमध्ये ही जी KYC प्रक्रिया आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे. KYC झाल्यानंतर सरकारच्या जर लक्षात आलं की तुम्ही योजनेसाठी पात्र आहात तर तुम्हाला तुमचा हक्क 100% या ठिकाणी मिळणार आहे. फक्त सरकारच्या सर्व अटी आणि नियमांमध्ये तुम्ही या ठिकाणी असलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेसाठी ही जी KYC प्रक्रिया आहे ती आपल्याला घरच्या घरी मोबाईलमध्ये सुद्धा आता करता येणार आहे. यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे KYC करून घ्या. आता तुम्हाला वाटत असेल की मी बँकेमध्ये जाऊन आत्ताच KYC केलेली आहे, कारण बँकेच्या नवीन नियमानुसार खातं चालू ठेवण्यासाठी ते आवश्यकच आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही बँक खात्याची KYC केली आहे आणि आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे. दोन्ही KYC ही वेगवेगळी आहेत. बँकेची KYC ही तुमचं बँक खातं चालू ठेवण्यासाठी आहे आणि लाडकी बहीण योजनेची KYC तुमचा योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी ही राहणार आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे, कारण सरकारमार्फत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. त्यामुळे तुमचं बँकेचं खातं चालू असणं सुद्धा खूपच या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तुम्ही जर बँक खात्याची KYC केली नाही तरी सुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची KYC तर कंपल्सरी करायचीच आहे, पण तुमच्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे. लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही योजनेसाठी जर पात्र असाल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्या महत्त्वाच्या गोष्टी करायला सांगण्यात आल्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही करून घ्या. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप बटनावर देखील क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना शेअर सुद्धा करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.